तक सत्य का साहस। राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे। विशेषतः राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यात यंदा अल निनोचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत। आज होणाऱ्या विशेष बैठकीत जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर सरकार कोणत्या ठोस उपाययोजना करणार याचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे। दुसरीकडे बावनकुळेंनी काँग्रेसवर अत्यंत तिखट शब्दात टीका केली आहे। आमच्या बहिणींचा विश्वासघात करण्याचे पाप काँग्रेसने केले आहे। संपूर्ण देशात आक्रोशाचे वातावरण असून महिला वर्ग काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले। तसेच महाराष्ट्रात जर 150 पेक्षा जास्त महिला आमदार असत्या तर महिलांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता आले असते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। यवतमाळ येथील आदिवासी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने राज्य हादरले आहे। या प्रकरणाची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांकडे असून सरकार दोषींवर कडक कारवाई करेल असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले आहे। नागपूरच्या माणकापूर प्रकरणातील आरोपीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अशा भयंकर घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले। एकंदरीत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली तर शासनाने काय काय भूमिका कुठल्या विभागाच्या काय भूमिका असतील याबद्दलचा संपूर्ण या ठिकाणी मला वाटतं आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत। महिला आरक्षणाच्या बाबत आज मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद आहे। सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। काँग्रेसनं एकूणच जी भूमिका घेतली त्याला सडेतोड उत्तर देणार मुख्यमंत्री। खरं तर आमच्या बहिणीचा विश्वासघात आणि एखादी भ्रूणहत्या व्हावी असं कृत्य काँग्रेसने केलं आहे। संपूर्ण देशामध्ये आक्रोशाचं वातावरण आहे। 70 कोटी आमच्या लाडक्या बहिणी या महाराष्ट्रातल्या देशातल्या काँग्रेसच्या या दुष्कृत्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। अब तक सत्य का साहस।